ली मला काय तोंडावर पाडायचं ठरवलंयस तू? आजवर तुझ्यावर मी जे उपकार केले ते विसरलीस का? की आता सारंग सारखा श्रीमंत नवरा मिळालाय म्हणून श्रीमंतीचा माज आलाय तुला? नाही, असं काहीच नाही. काय बोलताय तुम्ही? काय बोलतेय मी? तुला काय वाटलं ग? मला कळत नाही तुझे हे छक्के पंजे? तुझी कारस्थान मला दिसत नाही असं वाटतंय का? कुणाच्या परवानगीने तू ऑफिस जॉईन केलंस? मला एकदा तरी विचारलंस? घेतली माझी परवानगी? स्वतःच एवढा मोठा निर्णय घेऊन मोकळी झालीस? मला उद्ध्वस्त करण्यासाठीचं कारस्थान आहे ना हे तुझं? नाही हो, काय बोलताय तुम्ही? मला खरं तर जायचंच नव्हतं. सारंग सरांनी आजच तो निर्णय घेतला होता जाण्याचा. मम्मा, आता बास कर ना. आपण किती दिवस असं खोटं बोलणार आहोत? हा, असं 11th आवर प्लॅनिंग करणार आहोत. किती दिवस? अगं, सावलीचा आता तिचा आता स्वतःचा संसार आहे, तिचं स्वतःचं आयुष्य आहे. मला सुद्धा माझं करिअर करायचंय. मला स्वतःचं काही लाईफ आहे की नाही? आणि किती दिवस आपण हे असंच करत राहणार आहोत? हे सिक्रेट ना कधीतरी बाहेर येईलच. हे बघ, मी काय म्हणतेय मम्मा, हा कार्यक्रम रद्द करू. अजिबात नाही. सांगितलंय ना तुम्हा दोघींनाही की हा कार्यक्रम माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. आपल्या वझे घराण्याच्या संगीत परंपरेचा, प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातले मोठमोठे दिग्गज हजर असणार आहेत. ते सगळे या कार्यक्रमाला उपस्थित असतील. मोठमोठे प्रोड्युसर्स येतील. आणि हा कार्यक्रम तुम्हाला रद्द करायला सांगतेस? शक्य नाही. ठीक आहे, तू आजवर माझं म्हणणं कधी ऐकलेलं नाहीस तेच, पण तरी मी तुला आज माझा निर्णय सांगतेच. हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल. हो, हे असले 100 निर्णय ना आजवर तू ऐकवलेत मला, आणि ते 100चे 100 मी उधळून लावलेत. तुला माघार घ्यायला लावली तर तुला ओळखते ग मी, चांगलीच ओळखते. संगीत सोडून, गाणं सोडून दुसरं काय करणार आहेस तू? हा, शानो शौकतीची तर तुला हौस आहे, पण टॅलेंटचा दुष्काळ आहे तुझ्याकडे. जाणीव आहे ना याची? आज हे आयुष्य जगतेस ना तू,